नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी स्वागत करतो तुमचं आपल्या मास्टर तन्मय आज आपण बघणार आहोत टेस्ट फर्स्ट 2026-27 इयत्ता 9वीची प्रश्नपत्रिका, जी की प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो 21/8/2026 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो मार्क तुम्ही बघू शकतात की 20. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टाईम दिला 1 तासाचा ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेला एकूण 4 पेज असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल मास्टर तन्मयवरती बघायला मिळून जाईल. त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. आणि प्रश्नपत्रिकेचे जर उत्तर हवे असतील तर व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. तुम्हाला ॲन्सर पण आपल्या चॅनल मास्टर तन्मयवरती बघायला मिळून जाईल. तर व्हिडिओ सुरू करूया. सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी. तर क्वेश्चन फर्स्ट लँग्वेज स्टडी डू ॲज डायरेक्ट. तर तुम्हाला 2 मार्कांसाठी डू ॲज डायरेक्ट सांगितलेलं आहे की ए पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर हे जे काही वर्ड आहे तुम्हाला 4 हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायला लावलेले आहे. 1 मार्कसाठी हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे. त्यानंतर बी कंप्लीट द वर्ड कीन ऑफ नो. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे गोट हा जो वर्ड आहे तो तुम्हाला वरील सूचनेनुसार लिहायचा आहे. तर 1 मार्कासाठी. त्यानंतर खाली सेक्शन सेकंड टेक्स्चुअल पॅसेज. तर टेक्स्चुअल पॅसेज तुम्हाला 5 मार्कांसाठी दिलेला आहे की क्वेश्चन टू रीड द फॉलोइंग एक्सचेंज अँड ॲन्सर द इक्वेशन. तर 4 मार्कांसाठी तुम्हाला हा एक उत्तर, 5 मार्कांसाठी हा एक उत्तर दिलं आहे. उत्तर स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं. त्याच्यावरून खाली काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्या प्रश्नाचा पण तुम्हाला हवा तसा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तर फर्स्ट कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तर 1 मार्कासाठी तुम्हाला इथून सेंटेन्स आहे हा जो उत्तर आहे, हा उत्तर वाचून हे सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. त्याच्यानंतर खाली सेकंड विच द प्रॉपर ड्रिंक ऑफ मेनी पीपल 1 मार्क्स. तर तुम्हाला हे 1 मार्क्ससाठी तुम्हाला उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर A3 फाइंड आउट एनी वन फ्रॉम फॉलोइंग. तर हे दिलेल्या सूचनेनुसार या 2 शब्दांचं उत्तर लिहायचं आहे 1 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट पेजवरती A4 डू ॲज डायरेक्ट. तर याचं जे उत्तर आहे दीज क्रेमी गिवन पीपल द टाईम टू रिलीव अँड एन्जॉय. तर याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 1 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 5 विच इज युअर फेवरेट ड्रिंक. तर तुमची फेवरेट ड्रिंक कोणची ते तुम्हाला 1 मार्कांसाठी लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली सेक्शन थर्ड पोएट. तर पोएट तुम्हाला दिलेली आहे 3 मार्कांसाठी. तर क्वेश्चन 3 रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला काही खाली स्टांजा दिलेले आहे. तर या कवितेच्या ओळी वाचून तुम्हाला काही प्रश्न सोडवायचे. तर फर्स्ट कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तर तुम्हाला हे दोन सेंटेन्स दिलेले आहे, हे कंप्लीट करायचे. फर्स्ट सेंटेन्स आहे की द बॉय इज स्पीकिंग टू. सेकंड आहे आय एम फॉलोइंग इन युअर. हे जे 2 सेंटेन्स आहे हे 1 मार्कासाठी तुम्हाला कंप्लीट करायचे. त्यानंतर खाली A2 व्हॉट डीड द चिल्ड रिक्वेस्ट हिज फादर. तर 1 मार्कसाठी तुम्हाला चिल्ड त्याच्या फादरला काय रिक्वेस्ट करीत आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली A3 पोएट डिव्हिज. तर राईट द रायमिंग पार्ट ऑफ द पोएम. तर पोएमचा रायमिंग पार्ट तुम्हाला लिहायचा आहे 1 मार्कसाठी. त्यानंतर खाली सेक्शन 4 नॉट टेक्स्चुअल पॅसेज. क्वेश्चन 4 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड क्रिएट आउट ॲक्टिव्हिटी. तर 5 मार्कांसाठी तुम्हाला काही या टेक्स्टवरून या पॅसेजवरून तुम्हाला काही 5 मार्कांसाठी ॲक्टिव्हिटी विचारली गेलेली आहे. तर ती ॲक्टिव्हिटीचं ॲन्सर तुम्हाला लिहायचं आहे. तर खाली पण हा काही पॅसेज दिलेला आहे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तर याच्यावरून प्रश्न विचारले आहेत खाली ते बघूया. फर्स्ट कम्प्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज 1. तर 1 मार्कसाठी तुम्हाला हे 2 सेंटेन्स कंप्लीट करायचे. ए अवर्स चे इन मॉडेल बाय. बी इंडिया गांधी अ प्लेस टू चिल्ड्रन नॉट टू बी. त्याच्यानंतर खाली A2 कम्प्लीट द फॉलोइंग वर्ब. तर तुम्हाला हा जो वर्ब चार्ट खाली दिलेला आहे 1 मार्कांसाठी तो वर्ब चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे की व्हॉट इंदिरा गांधी एक्सप्लेन फ्रॉम चिल्ड्रन्स. हा जो वर्ब चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर खाली A3 पिक आउट 2 प्रीज ऑफ एनी फ्रॉम द पॅसेज. 1 मार्कांसाठी तुम्हाला याचं ॲन्सर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 4 डू ॲज डायरेक्ट एनी वन. तर डू ॲज डायरेक्टमध्ये तुम्हाला एनी वन सांगितलेलं आहे. या दोघांपैकी एकाचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 1 गुणांसाठी. तर फर्स्ट आहे द फ्रूट इन कॉलिंग युअर. तर त्याच्यासाठी तुम्हाला आहे की ॲड अ क्वेश्चन टॅग. तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन बनवायचं आहे. तर सेकंड द वर्ड ऑफ ब्लूड इज नॉट यस.
रिव्हिडिंग फ्रीमन, तर ह्याचं पण तुम्हाला असंच ॲन्सर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली A5 पर्सनल रिस्पॉन्स, तर पर्सनल तुम्हाला रिस्पॉन्स लिहायचा आहे इथं की व्हॉट विल वी डू यू अवर कॉन्टेस्ट. 1 मार्कासाठी तुम्हाला इथं तुमचं स्वतःचं म्हणणं लिहायचं आहे, म्हणजे मत लिहायचं आहे. त्यालाच म्हणतात पर्सनल रिस्पॉन्स. त्याच्यानंतर काही सेक्शन 5 रायटिंग स्किल, तर सेक्शन 5 रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला क्वेश्चन 5 ब्रिंग द युअर आर करण पाटील राईट अ लेटर युअर फ्रेंड विशाल अथवा विशिका गिविंग डिटेल्स अबाउट युअर न्यू प्लेन रिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन लेटर. तर याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन लेटर लिहायचं आहे की ओल्ड ॲड्रेस आणि न्यू ॲड्रेस. तर तुम्ही ही जी सूचना आहे ही वाचून तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे की ओल्ड ॲड्रेस आणि न्यू ॲड्रेस तुम्ही दिलेला आहे. हे दोन्ही ॲड्रेस पत्रामध्ये ॲड करून तुम्हाला पत्र लेखन करायचं आहे 3 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली सेक्शन 6 स्किल डेव्हलप, तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. काही शब्द दिलेले आहेत तुम्हाला. फर्स्ट ट्रान्सलेशन द फॉलोइंग वर्ड इंटू युअर मीडियम ऑफ इंटरचे. 1 मार्कासाठी तुम्हाला हे दोघांचं मराठीतून अर्थ लिहायचा आहे. त्याच्यानंतर बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनीवन, तर या दोघांपैकी एकाचं तुम्हाला मराठीतून अर्थ लिहायचे. तर खालच्या सगळ्यांना माहिती सेव्ह लाईफ, तर झाडे जगवा, झाडे वाचवा किंवा झाडे जगवा तरच लाईफ जगेल, असं काहीतरी आहे याचं. तर 1 मार्कासाठी तुम्हाला दोघांपैकी एक लिहायचं आहे. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ बघायला मिळून जातील.